गेल्या काही दिवसापूर्वी नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं। मात्र या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं यासाठी भूमिपुत्रांनी अनेक वेळा आंदोलन केले। मात्र याच दरम्यान मी सध्या उभा आहे कल्याण पूर्वेमधील तिसगाव परिसरात। या ठिकाणी एक सूचना फलक जो आहे तो मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी सूचना फलक लावलेले आहेत। विमानतळावरती जाण्याचा रस्ता कुठून आहे आणि त्याबरोबर या रस्त्याचा मार्ग किती किलोमीटर आहे अशाचा या ठिकाणी फलक लावलेले आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर या फलकवरती लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई 36 किलोमीटर अशा प्रकारचं या ठिकाणी लिहिलेलं आहे। आणि त्याबरोबर हे जे फलक श्री तिसाई ग्रामस्थ मंडळ यांच्याकडनं नियोजन समिती तिसगाव यांच्याकडनं हे लावण्यात आलेले आहेत। विशेषतः पाहायला गेलं दिबा पाटील यांना या एअरपोर्टला नाव द्यावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार बाळामामा म्हात्रे व त्यांच्या शिष्टमंडळ बरोबर एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीत केंद्र सरकारने या पद्धतीने परवानगी दिली आहे आणि लवकरच दिबा पाटील हे नाव लोकनेते दिबा पाटील हे नाव त्या विमानतळाला देण्यात येईल असं स्पष्ट मत मांडलं होतं। मात्र तरी देखील आपण पाहू शकता की भूमिपुत्र जे आहेत त्यांचं आंदोलन ज्या वेळेला सुरू आहे आणि आंदोलन लवकरात लवकर ते नाव देण्यात यावं यासाठी भूमिपुत्र जे आहेत ते अनेक वेळा लढा देताना पाहतात। याचाच एक भाग या ठिकाणी दिसून येत आहे आणि या बॅनरच्या माध्यमातून आपला लढा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। तर नेमकं लोकनेते दिबा पाटील यांचं नाव कधीपर्यंत देण्यात येईल आणि ही लढाई अशीच सुरू राहील का अशी देखील चर्चा आता सध्या कल्याण डोंबिवली परिसरात सुरू झाली आहे। कॅमेरा पर्सन दिनेश जाधव सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।